चला तर मस्त असं थंडीचं सीझन चालू आहे, म्हणजेच की हिवाळ्याचं सीझन चालू आहे आणि हिवाळ्याच्या सीझनमध्ये जे आहे छान हिरवेगार पालेभाज्यासुद्धा मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेली आहे। चला तर मस्त असं मेथी मठरी बनवूया। तर इथे जे आहे मी मेथी स्वच्छ धुवून थोडीशी कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडळून 5 ते 6 मिनिटं त्यातलं जे पाणी आहे एक्स्ट्रा काढून आणि अशी बारीक कट करून घेतलेली आहे। त्यानंतर कढईमध्ये 1 चमचा तूप घातलं, त्यामध्ये मेथी जी आपली कट केलेली होती ती घातली। छानातलं त्यातलं जे आहे पाणी पूर्ण निघेपर्यंत ती पूर्ण कोरडी होईपर्यंत 2 ते 3 मिनिटं लो फ्लेमवर रोस्ट करून घेतली तुपामध्ये। त्यानंतर इकडे जे आहे 1 मोठं बाउल घेतलं, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आणि पाव वाटी जे आहे बारीक रवा घेतला। त्यानंतर 1 चमचा ओवा जो आहे क्रश करून घातला, 1 चमचे जिरे क्रश करून घातले, 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर घातली, अर्धा चमचा हळद घातली, अर्धा चमचा धने पावडर घातली, पाव चमचा हिंग घातलं, चवीनुसार मीठ घातले 1 चमचा आणि छान अशी टेस्ट येण्यासाठी आणि मेथीची जी कडवटपणा कमी होण्यासाठी 1 चमचा पिठी साखर घातली, 1 चमचा पांढरे तीळ घातले आणि मेथी जी आपली रोस्ट केलेली होती ती घातली। आता छान असं मिक्स करून घेऊया। मेथी रोस्ट केल्याचे फायदे असतात, त्याने जे आहे कडूपणा कमी होतो। त्यानंतर मोहनसाठी जे आहे इथे 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे। मोहन जे आहे परफेक्ट पाहिजे, ते खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे मूठ आली की आपलं मोहन जे आहे परफेक्ट आहे। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून जे आहे घट्टसर असं पीठ मळायचं आहे आपल्याला। पातळ पीठ अजिबात नाही मळायचं, जेवढं घट्ट मळता येईल तेवढं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर इकडे आपलं पीठ तयार झालेलं आहे, 10 मिनिटं रेस्ट देऊया, तोपर्यंत इकडं साठा बनवून घेऊया। तर इकडे जे आहे 1 चमचा तूप घेतलं, 1 चमचा कॉर्नस्टार्च घेतलं म्हणजेच की कॉर्नफ्लॉवर घेतलं, साठा बनवून घेतलं। इकडे पीठसुद्धा छान मुरलेलं आहे। छान असं एक पोळपाट घेतलं, त्यावर जे आहे पीठ थोडं मसळून घेतलं। त्यानंतर अशा पद्धतीने रोल केला, कट करून घेतले। तर छोटे छोटे कट केले, त्याचे छान असे गोळे बनवून घेऊया आणि एक लाटायला सुद्धा घेऊया। तर अशा पद्धतीने लाटून घेतलं, त्यावर थोडासा साठा लावला आणि छान सगळ्या पद्धतीने जे आहे अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलं। त्यावर थोडं थोडं पीठ घालून जे आहे अशा पद्धतीने कट करून घेतले। आता कट जे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। इकडे तेलसुद्धा तापलेलं होतं आणि तेलमध्ये जे आहे आपल्या मटरी सोडल्या आणि छान अशा लो टू मिडियम फ्लेमवर जे आहे मटरी तळून घेतलेली आहे। तर मटरी तळल्यावर काय टाकल्यावर लगेच अजिबात हलवायचं नाही, मटरी थोड्याशा जे आहे होऊ द्यायच्या, नंतर मग आपण काढून घ्यायच्या। अशा पद्धतीने आपले मसाला मटरी जी आहे तयार झालेली आहे। नक्कीच बनवा आणि या थंडीमध्ये तुम्ही मेथी मटरी बनवली की मला कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। सविस्तर व्हिडिओ खाली दिलेल्या त्रिकोणी बटनावर क्लिक करून सविस्तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा।